नमस्कार, मी परमेश्वर वाकडे. आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाड आहे चॅनल. होय, कालची इंदापूरची सभा जेव्हा आपण पाहतोय ओबीसी समाजाची, त्या ठिकाणी ओबीसी नेते ज्या पद्धतीनं बोलले, त्यातून एकमेव उद्देश छगन भुजबळांना मुख्यमंत्री करणं हाच आहे का? मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बरळणं हाच आहे का? हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि आजची चर्चा जी आहे यावरच आपण करतोय. ही चर्चा सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो, या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हे जे काही आपण पाहतोय कालच्या इंदापूरच्या सभेमधलं ओबीसी समाजाच्या सभेचं चित्र, त्या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होतात. जेव्हा ओबीसी समाजाचे नेते विधानं करतात त्यावेळेला सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रश्न जो आहे तो प्रश्न तयार होतो की छगन भुजबळांना मुख्यमंत्री करणं हाच उद्देश ओबीसी समाजाच्या सभाचा आहे का? कारण आपण पाहतोय की काल सभा चालू असताना ओबीसींचे जे काही नेते म्हणून घेणारे नेते आहेत, ते नेते छगन भुजबळांना नवीन पक्ष तयार करण्याचा सल्ला देतात, छगन भुजबळांना मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करतात. त्यावेळेला कुठंतरी ओबीसी समाज बांधव जे आहेत त्यांना कुठंतरी भरकटवण्याचा प्रयत्न होतोय का, किंवा त्यांचा वापर केला जातोय का, हा म्हणजे राजकीय हितासाठी केला जातोय का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. दुसरा मुद्दा आपल्या लक्षात येत असेल की धनगर समाजाचं जे आरक्षण होतं आणि नेते ज्या पद्धतीनं एस टीमध्ये त्यांचा समावेश करावा यासाठी प्रयत्न करत होते, तो उद्देशच विसरलेत का, असा प्रश्न निर्माण होतोय. कारण आपण पाहतोय की ते चित्र आता बाजूला सरकलेलं आहे. जे आंदोलन मराठा समाजाच्या पाठोपाठ सुरू झालेलं होतं, ज्या आंदोलनासाठी आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटलांना त्या ठिकाणी बोलावलं होतं, मनोज जरांगे पाटलांनी धनगर समाजाला पाठिंबा दिलेला होता, आणि हे जे काही त्या ठिकाणी घडत होतं ते आता कालच्या सभेत मात्र कुठेही दिसलं नाही की धनगर समाजाचे नेते जे आहेत, ओबीसी नेते म्हणून जे गणले जातात, ते पूर्णपणे हे मुद्दे विसरलेले आहेत का, हा प्रश्नसुद्धा निर्माण होतो. तिसरी गोष्ट आपल्या लक्षात येते की ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की ओबीसी नेते जे आहेत ते मनोज जरांगे पाटलावर त्यांची मिमिक्री करणं, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणं, एकेरी उल्लेख करणं, आणि याच्या माध्यमातून आपण पाहतोय की मराठा समाजाला डिवचण्याचं काम करणं, हे सगळं जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला हे करण्यासाठीच सरकारनं ही जबाबदारी छगन भुजबळावर आणि ओबीसी नेत्यावर दिली आहे का, हा प्रश्नसुद्धा निर्माण होतो. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आपण पाहतोय की हे सगळ्या घडामोडी जे आहे कुठंतरी सरकार करते का. कारण का ज्या पद्धतीने आपण पाहतोय की 24 तारीख मराठा समाजाला त्यांनी दिलेली आहे, आणि ती जसजशी जवळ येईल तसतसं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी घडत असताना दिसत आहे. मग ही जबाबदारी जी आहे छगन भुजबळावर आणि संबंधित नेत्यावर दिलेली आहे का, की समाजामध्ये तेढ निर्माण करायचं. कारण का पूर्ण विधान जे आहेत आपण पाहतोय की जरांगे पाटलांचा ज्या पद्धतीनं काल मिमिक्री होते, त्यांच्यावर वार केले जातात आणि त्यांना अनपढ आहे अशा पद्धतीने ठरवलं जातं. त्या छगन भुजबळांना मला हे म्हणायचं आहे, पोती पडी पडी मुआ पंडित भयानक होय, 2.5 अक्षर प्रेम के पडासो पंडित होय. ही म्हणत आपल्याला माहिती असावी कबीरांची. जे निरक्षर कबीर होते त्यांनी हा संदेश दिलेला आहे की ज्याला प्रेमाची भाषा आहे, माहिती आहे, तो माणूस ज्ञानी असतो. ज्याला कितीही पोत्या वाचल्या, कितीही तुम्ही शिक्षण घेतलं, जर तुम्हाला प्रेमाची भाषा येत नसेल, ज्या पद्धतीची तुमची भाषा आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही हेळसांड करताय, त्यावरनं आपलं अज्ञानसुद्धा तुम्ही दाखवतायत. आणि दुसरी गोष्ट आपल्या लक्षात येईल की या सगळ्या घडामोडीतून तुम्हाला जे साध्य करायचे, कारण का तुमच्यामध्ये जे काही पॉवर्स दिसत आहेत त्या कुठंतरी ओबीसी समाज तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्हाला साथ देतो आहे असं तुम्हाला वाटतं आहे. परंतु हा उद्देश जेव्हा तुमचा मुख्यमंत्री होण्याचा जो अंतर्गत आहे तो जो आहे तो BJP नेत्यांना जेव्हा कळेल, देवेंद्र फडणवीसांना, त्यावेळेला ते कुंजी फिरवतील आणि पडळकर तुमच्या गटातून बाहेर पडलेले दिसतील. एवढंच नाही तर इतर नेतेसुद्धा हळूहळू बाजूला गेलेले असतील, आणि काही नेते जे आहेत ज्या पद्धतीनं तुमच्या समर्थनात वल्गना करतायत त्यांना काही किंमत नाही, हे आपल्या लक्षात आहे. कारण का त्यांनी आपल्या आयुष्यभरामध्ये कधी सक्सेस झालेले सुद्धा पाहायला मिळाले नाहीत. ही परिस्थिती तुम्हाला माहिती असताना सुद्धा केवळ तुम्हाला मॉब दिसतो आहे, केवळ तुम्हाला जय जयकार तुमचा होतो आहे, म्हणून कशाही पद्धतीनं अशा पद्धतीनं वल्गना करून, आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी या जे ओबीसी नेते आहेत त्यांनी अशा पद्धतीनं ओबीसी समाज बांधव जे आहेत त्यांना भरकटवण्याचा प्रयत्न जो आहे केलेला आहे, तो कुठंतरी त्यावर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या
ओबीसी समाज बांधव आणि मराठा समाज बांधवांना सुद्धा कळल्या पाहिजेत. आणि यातून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की हे सगळं होत असताना सुद्धा मनोज जरांगे पाटील मात्र हेच विधान करत आहेत की मी माझ्यासोबत ओबीसी बांधव आहेत, धनगर समाजाला माझा पाठिंबा आहे, त्यांच्या नेत्याबद्दलही माझ्या मनामध्ये आदर आहे. त्यांनी अशा पद्धतीची विधानं करणं आणि आपला उद्देश जो आहे ते भरकटणं सुद्धा चुकीचं आहे. अशा पद्धतीचं सुद्धा विधान मनोज जरांगे पाटील करतायत आणि त्यांचं एकच टार्गेट आहे ते म्हणजे की आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ज्या पद्धतीने छगन भुजबळ त्यांना असं म्हणतायत की तो सरपंच तरी झालाय का, त्यावेळेस ते असं म्हणतायत की मला सरपंच व्हायचं नाही आहे, ते त्यांना काय व्हायचं ते होऊ देत. म्हणजे तुम्ही राजकीय ज्या कुरघोड्या करण्याचा प्रयत्न छगन भुजबळ करत आहेत, यातून हाच संदेश जातोय समाजाला, किंवा आपण पाहतोय की हा संदेश पेरण्याचं कामच सरकार करतंय का, हा प्रश्नसुद्धा निर्माण होतोय की समाजामध्ये ते निर्माण करणं. आणि मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने शांततेत सांगतायत की आम्ही आजही धनगर समाजाच्या सोबत आहेत, त्यांच्या प्रश्नासाठी आम्ही लढणार आहोत, यातून जी शांतताचा मार्ग जो मनोज जरांगे पाटील अवलंबतात, तशा पद्धतीनं आपण पाहतोय की ओबीसी समाजातील जे खरोखरच ओबीसीबद्दल प्रेम असणारे नेते जे आहेत त्यांनी सुद्धा शांततेच्या मार्गानं आणि न्याय हक्काच्या मार्गानं, कायदेशीर मार्गानं हा लढा लढायला पाहिजे. अशा पद्धतीचं एकमेकावर बोलणं आणि कुणाला तरी मुख्यमंत्री करण्यासाठी ह्या सभा घेतोय की काय, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होण्यापासून कुठंतरी हे रोखलं पाहिजे. हाच या आजच्या चर्चेचा उद्देश. मी या ठिकाणी थांबतो. आपल्याला ही चर्चा जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.